खेळाडूंसाठी सलग 3 चौकार, सलग 3 षटकार जर फलंदाजांनी ठोकले आणि गोलंदाजीला जेव्हा त्यांचे गोलंदाज येतील हॅट्रिक जर आपण घेतलीत तर आपल्यासाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक असेल विकी शेट पाटील यांच्याकडून. ओ टू कॉम्बॉक्स. विनीतच्या वतीने पहिल्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये इथे सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू अत्यंत चांगला होता, राईट अप इनटू दी ब्लॉक होल, अगदी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू दरम्यान आपल्याला विनीत मडवीचा पाहायला मिळालेला आहे. राहुल म्हात्रे आणि त्याच्या साथीने प्रथमेश म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. दुसऱ्या फेरीचा हा सामना सुरू आहे. आणखी एक चांगला चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. फिरून मारण्याचा प्रयत्न आहे, पंचांकडे जोरदार दाद मागितली जाते, पंच मात्र इथे स्थिर आहेत. 8वी रजनी या स्पर्धेचे आपल्याला इकडे अनुभवायला मिळत आहे. स्वर गंगा मंडप डेकोरेटरचे प्रतिनिधी आपल्याला विनंती असेल आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे, मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. स्वर गंगा मंडप डेकोरेटरचे प्रतिनिधी. लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 डॉट चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही चेंडू आपण पाहिले की जे फुलर लेनचे होते. खोलवर टप्प्याचे चेंडू वापरतायत गोलंदाज विनीत. यावेळी इथे ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक उपस्थित, इथे टिपलाय झेल. याच बरोबर फलंदाज राहुल म्हात्रे तिसऱ्या चेंडूवर खेळाडू कक्षामध्ये परतला. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये बघितलं कशा पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. या अगोदर 2 चेंडू लागोपाठचे जे निर्धाव खेळले होते त्यावरून प्रेशर इकडे बिल्टअप झाला होता फलंदाज राहुलवर. आणि या ज्या वेळेस तुम्ही लागोपाठ 2-3 चेंडू डॉट खेळता त्यानंतरच्या चेंडूवर मग तुम्हाला ती कोंडी फोडायची असते, मग एखाद्या चुकीच्या फटक्याची निवड तुम्ही करता. तेच मैदानाच्या आतमध्ये झालं होतं. खडे खडे ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला. चला लवकरच न्यू बॅटर. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज. दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल रुपेश भांडे जे खोपिवली मुरबाड येथून आलेले आहेत आणि फार मोठी चाहते आहेत A1 जोडीचे. सेल्फी घेत असताना ही भव्य दिव्य स्पर्धा पाहण्यासाठी ते आवर्जून येथे आलेले आहेत. किती लोकप्रियता आहे या स्पर्धेची आणि A1 जोडीची हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. फार मोठे चाहते आहेत केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकाचे आणि विशेषतः A1 जोडीचे. रुपेश भांडे मुरबाड येथून आलेले आहेत. योगेश वाघचं गाव जे आहे त्याच्या शेजारी रुपेश यांचं गाव आहे खोपिवली आणि तिथून खरं तर या स्पर्धेच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. खरं तर मुरबाड मधून आमचे सहकारी समालोचक सुनीलजी शेळके देखील बिलॉंग करतायत. A1 जोडीच्या शुभ हस्ते येथे रुपेश भांडे यांना आपण सन्मानित करणार आहोत. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं आणि हे प्रेम आहे A1 जोडीच्या या A1 शोवरचं. फार दूरवरून खरं तर या अगोदर माझी मुलाखत झाली होती त्यांच्याबरोबर आणि त्यांच्याबरोबर वार्तालाप साधत असताना खरं तर समजलं की या स्पर्धेतील क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी रुपेश इकडे आलेले आहेत. रुपेश तुमचं सहर्ष स्वागत. आडव्या बॅटने यावेळेस फटका अत्यंत चांगला आहे. 2 टप्पे घेत असताना चेंडू सीमा पार चौकार. पाहू शकाल व्यासपीठावर रुपेश भांडे यांचा आपण सन्मान करतोय A1 जोडी मार्फत आणि त्यांच्यासाठी देखील हा एक फार आनंदाचा क्षण आहे. सहा धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या आपण पाहू शकाल. या अगोदरचा चौकार आला होता आशिष पाटीलचा. विनीत मडवी उजबेष्टीच्या फार बाहेरून जाणारा चेंडू आहे. पंच मोकाशी आमच्याकडे बळत आहेत. यावेळेस हा चेंडू त्यांच्या वतीने वाईड घोषित केला जातो आणि जल्लोष इथे आपल्याला पाहायला मिळतो. प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळतो या क्रिकेटला. त्याचबरोबर या फलंदाजांना 7 धावा धावपलकर आहेत. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज विनीत. पायांमध्ये ठेवलेला चेंडू आणि इथे आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. थोडं इम्प्रोवाइज क्रिकेट सुद्धा दाखवायचं होतं. चेंडू पैजा कोणताही संपर्क नाही. चेंडू सरळ जाऊन पायांवर आदळतोय. एक धाव इकडे मिळालेली आपल्याला खरं तर पाहायला मिळते आणि पहिलं षटक इकडे संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावपलकर धावा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 8.
2:42 या सत्राला सुरुवात झालेली आहे. घड्याळाकडे जर आपण पाहिलं तर अगदी बरोबर 5 मिनिटाचा अवधी तुम्ही इकडे घेतलेला आहे पहिलं षटक मार्गस्थ करण्यासाठी. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्सचे प्रतिनिधी भैरव यांचंही आगमन झालेले. विनंती असेल जा आपण मुख्य व्यासपीठावर आयोजकांबरोबर त्याचबरोबर या स्पर्धेचे CEO दयानंद म्हात्रे यांच्याबरोबर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. 8 धावांसाठीचं पहिलं षटक दरम्यान आपण पाहिलेलं आहे. क्षेत्ररक्षणाची रचना इथे पूर्ववत केली जाते, सजवली जात आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज इथे दुसरं षटक हाताळण्यासाठी येत असलेले आपण पाहू शकाल. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवा या अगोदरचा सामना त्याने अत्यंत दिमागदार पद्धतीने जिंकलेला आपण पाहिला. आर्यन स्पोर्ट्स चिर्लेच्या विरोधात दुसऱ्या फेरीतील हा सामना ते खेळत आहेत. पहिलं षटक राहिलं होतं चांगलं विनीत मडवीचं, ज्यामध्ये 8 धावा फक्त आणि फक्त आलेल्या आपण पाहिल्या. रुपेश भांडे की जे फार दूरवरून मुरबाडवरून या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी आलेले आहेत, त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर अगोदर झालेला आपण पाहिलेला आहे. रुपेश तुझं वेलकम आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग. अत्यंत चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण दरम्यान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. रात्रीचं 2:45 वाजलेले आहेत. ही स्पर्धा भारतातील A1 नंबरची स्पर्धा आहे. अनेक प्रेक्षक प्रत्यक्ष रीतीने या स्पर्धेला अजूनही जोडलेले आहेत आणि अनेक प्रेक्षक GTCच्या वतीने ही स्पर्धा घरबसल्या एन्जॉय करत आहेत. समोर ठेवलेला चेंडू आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न करतात. खडे खडे खेळत आहेत. कोणताही कन्व्हिन्सिंग फुटवर्क इथे वापरता येत नाही फलंदाज प्रथमेश म्हात्रेंना आणि त्याचमुळे चेंडूबाईचा संपर्क दरम्यान आलेला आपण पाहिला नाही. साईनाथ ठाकूरच्या वतीने दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे. यावेळेस इथे फिरून मारण्याचा प्रयत्न. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळायचं आहे. पंचांकडे इथे दाद मागितली जाते. पंच मात्र स्थिर आहेत. टेलिव्हिजन रिप्ले मध्ये पाहणं इंटरेस्टिंग असेल कशा पद्धतीने या चेंडूचा खरं तर तिकडे प्रवास झाला होता. उजव्या स्टेजच्या बाहेर कमिट झाले होते. एक अँगल क्रिएट झाला. चेंडू पडल्यानंतर इथे दरम्यान आपण पाहिलं की थोडा आतल्या अंगाने वळलेला सुद्धा होता. अंपायर इज द बेस्ट जज असं म्हटलं जातं. 9 धावा धावपलकावर. इथे फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. स्ट्रेट टू द फिल्डर. वेल फिल्डेड अँड रिटर्न सीट. अटेम्प्ट ऑफ डायरेक्ट हिट. अनसक्सेसफुल अटेम्प्ट. मीनवाइल 1 सिंगल हॅज बीन कंप्लीटेड सक्सेसफुली. एकदा विकेट मिळाली. एकेरी 2 धावांवर खरं तर इथे अवलंबून राहत असताना हा डाव पुढे चाललेला आहे. पहिल्या षटकामध्ये या अगोदर एक चौकार आलेला दरम्यान आपण पाहिला होता. निर्धारित 5 षटकांचा सामना. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं अत्यंत महत्वाची ठरणार आहेत. सायनाथचा हा चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळतोय. इथेही खरं तर हवा त्या पद्धतीने त्याचा वापर फलंदाजाला करता आला नव्हता आणि व्यवस्थित रीतीने चेंडूची दिशा ओळखता आली नव्हती. त्याचबरोबर लांबी सुद्धा पारखता आली नव्हती फलंदाजाला. समोरचा चेंडू होता त्यावर आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न दरम्यान इकडे फलंदाजाचा असफल राहिलेला आपण पाहिलेला आहे. शेवटचा चेंडू या षटकातील साईनाथ ठाकूर. आखू टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. या बेस टिपलाय झेल. आणखी एक फलंदाज बाद होईल. दुसऱ्या षटकाच्या अंती आपण पाहिले 2 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. ते म्हणजेच पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवा संघाचे. महान गावागावात मिळतोय मान. बसलाय दादा लय मनान. लाखो दिलाची बनलाय जान. त्यांची आता ही लयच न्यारी. त्यांच्या पाठीशी जनता सारी. त्यांची आता ही लयच न्यारी. त्यांच्या पाठीशी जनता सारी. अन्याया छाटीला सैकत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना 30 यार्ड सर्कल क्रॉस केलं जाऊ नये यासाठी ती सूचना आम्हाला मिळते. त्यामुळे विनंती असेल यानंतर या पद्धतीने आपल्याला खरं तर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येत असताना त्या गोष्टीचं भान राखायचं आहे फलंदाजी करणारा संघ. 2 षटकं संपलेली आहेत. 11 धावा धावपलकावर आहे. 2 गडी आतापर्यंत बाद झालेले खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात तितकी चांगली राहिलेली नाही पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिव्या संघाची, परंतु काय सुरुवात मिळते ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात आर्यन स्पोर्ट्स चिर्ले या संघाला. पनवेल परिसरातील एक सांघिक मोठं नाव आहे. इथे दुसऱ्या फेरीतील सामना खेळण्यासाठी दिवा संघाच्या समोर खरं तर ते उभे राहिलेले आहेत. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिव्या संघाने पहिल्या फेरीतील सामना अत्यंत दिमागदार पद्धतीने जिंकला होता.
आणखी एक फुललेंचा चेंडू मागच्या बाजूने चेंडू निश्चितच जातोय असं आपल्याला पाहायला मिळेल, परंतु अंतिमतः आपण पाहिलं की खेळपट्टीवर घरंगळत असताना चेंडूला इथे पकडलंय गोलंदाज विनीत मडवीने. विनीत मडवीचं पहिलं षटक अत्यंत चांगलं राहिलं. फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून चांगली गोलंदाजी विनीतने आतापर्यंत आपल्याला दाखवलेली आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी करतायत. त्याचबरोबर आपण पाहिलं की खोलवर टप्प्याचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न गोलंदाज विनीत मडवी करतोय. अतिरिक्त प्रयोगशीलता इथे दाखवली जात नाही गोलंदाजाच्या वतीने, अचूकतेने आणि अनुशासन दाखवत असताना गोलंदाजी करतायत. फुलटॉ चेंडू कमी गतीने हाताळायचा होता. पंचांचा इथे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो येतो आणि स्क्वेअर लेग पंचांच्या वतीने फार लवकर सजेस्ट केलं गेलं की इथे हा चेंडू नो आहे. पाहायचंय गोलंदाजी करणारा संघ इथे रिव्ह्यू नोंदवतोय, त्यामुळे योगेश इंद्रीकर आपणास फार लवकर यावं लागेल. यस, दोन्ही गोष्टी पाहिजेत. चेक. दिवा संघ फलंदाजी करत आहे आणि फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार जर फलंदाजांनी ठोकले तर सूरज पाटील, प्रतीक पाटील आणि अतुल भोईर वेहळे यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. दोन्ही गोष्टी चेक करायचे, एकतर वाईड चेक करायचे, त्याचबरोबर नो चेक करायचंय. पाहायचंय पंचांच्या वतीने बीमरचा इशारा मैदानाच्या आतमधून आला होता. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जीटीसीच्या वतीने केलं जात आहे. अत्यंत चांगलं दर्जेदार प्रक्षेपण होत असलेलं आपण पाहू शकता. स्टंप विजन कॅमेरा सुद्धा आपल्याला खरं तर इथे पाहायला मिळतो आणि त्या अँगलने फलंदाज इथे दाखवले जातात. या अगोदर नांदकर संघाचा अक्षय थेटे फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटवर जे नाव होतं बकासूर बैलाचं ते सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने टिपलं होतं आमच्या कॅमेरामनने. या पद्धतीची क्वालिटी तुम्हाला ठेवावी लागते आणि तीच पजेस केलेली आहे आणि त्या क्वालिटीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण लाईव्ह स्ट्रीमिंग केलेलं आहे जीटीसीने. आशिष पाटील आणि विकी म्हात्रे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 11 धावा धावपलकर आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. उंची मिळाली होती चेंडूला. इट्स वाईड बॉल. हा चेंडू वाईड आहे. फलंदाज पुन्हा एकदा इथे सज्ज असलेले आपण पाहू शकाल. पायांमधून लॉफ्ट केलेला आहे. टायमिंग अत्यंत चांगलं जुळलं. उंच उडी क्षेत्ररक्षकाने घेतली, परंतु चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने निघून गेला. सीमा पार षटकार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. फुललेंचा हा सुद्धा चेंडू होता, परंतु अत्यंत चांगली खरं तर इथे पॉवर वापरता आली. ट्रेमंडस पॉवरचा इथे वापर केला. मनगटाची चांगली ताकद वापरली फलंदाजाने. लॉफ्टेड फटका खेळले होते, षटकार मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि त्यावर सोडून दिलेला आहे. खरं तर या चेंडूला फलंदाज आशिष पाटीलने. कपिल पाटील फाउंडेशन स्टँडमध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांचा आवाज आता अधिक वाढत चाललेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं या अगोदर एक षटकार आला होता आशिष पाटीलने. आशिष पाटील अत्यंत चांगले खेळलेले आहेत. विनीत मडवी आणखी एक त्याच दिशेने लँड केलेला हा चेंडू. पंच मोकाशी आमच्याकडे पुन्हा एकदा वळत आहेत. लागोपाठचा दुसरा चेंडू आपण पाहिला की सेम टप्प्यावर ठेवला होता. लँडिंग सारखंच होतं. हे कोण क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. राईट आर्म ओव्हर द विकेट आहे ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता आणि तिथून जर तुम्हाला अँगल निर्माण करायचा असेल तर हे काम अत्यंत कठीण आहे आणि त्याचाच परिचय इथे गोलंदाजाला निश्चित आला असावा. पाहायचं यानंतरचा चेंडू कसा असेल. यावेळेस काय झाले पाहायचे. फलंदाजासाठी आश्चर्याचा कडू धक्का देणारा हा चेंडू दरम्यान आपण पाहिला. चेंडूपैचा संपर्क जरूर आला होता आणि चेंडूपैचा संपर्क आल्यानंतर चेंडू सरळ जाऊन डोक्यावर आदळलाय. त्यामुळे गोलंदाजाच्या वतीने विनीतच्या वतीने इथे फलंदाजाचीही विचारपूस केली जाते. या पद्धतीचं क्रिकेट आपण बघतो. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही खेळत असताना कधी कधी असे प्रसंग येतात की जिकडे तुम्हाला खेळाडूवृत्ती दाखवावी लागते किंवा मग सामन्यातील चुरस बाजूला ठेवत असताना, ती स्पर्धा बाजूला ठेवत असताना मग तुम्ही मित्र म्हणून एकमेकांची विचारपूस करत असता. विकी म्हात्रे रन मशीन मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 साठी फलंदाजीसाठी आलेली आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. विनीत म्हात्रेचं हे षटक आहे. स्ट्रायकिंग एंडला विकी. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालेला आहे.
एकूण धावा आहेत 21 अर्थात 21. विकीने आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फार काळ ज्यावेळेस एखादा फलंदाज स्ट्राईक एंड पासून दूर असतो आणि त्यानंतर ज्यावेळेस तो स्ट्रायकिंग एंडवर येतो त्यावेळेस त्याचं टेम्परामेंट टेस्ट होत असतं. संयमाची त्याच्या कसोटी असते आणि बऱ्याचदा मग संयम गमावत असताना फलंदाजी करत असलेले आम्ही पाहिलेले आहे. त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथे हा फटका अत्यंत चांगला आहे. स्लॉकचा दर्जेदार फटका, भीमटोला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. षटकार. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. कपिल पाटील आहे राजा. ज्या लेनची वाट बघत होता फलंदाज विकी म्हात्रे त्याच लेंथवर चेंडू मिळाला. त्याचबरोबर स्लॉकचा अत्यंत चांगला दर्जेदार फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. हा षटकार आला. 27 ऑन द बोर्ड, 27 धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा आल्या होत्या आणि आतापर्यंत 16 धावा खर्च झालेल्या या षटकामध्ये. विकी म्हात्रेने आणखी एकदा बॅट फिरवली होती. आतली कडा लागली. मागच्या बाजूने एसटी रक्षकाला खरं तर तो झेल तिकडे टिपता आला नव्हता. एकदा विकेट मिळालेली आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या होत्या तर त्या 8. दुसऱ्या षटकामध्ये 3 खर्च करणारा गोलंदाज सायनाथ ठाकूर, सेकंड स्पेलमध्ये विनीत मडवी आले आणि या षटकामध्ये आपण पाहिल्या तर जवळजवळ 17 अर्थात 17 धावा तिकडे खर्च झालेले आहेत. 3 षटकं संपली. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 28 अर्थात 28 आणि 2 वाजून 42 मिनिटांनी या सत्राला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर निश्चितच योग्य बेचा वापर इथे केला गेलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने एक क्षेत्ररक्षण त्यांचंही सज्ज केलं जात आहे. पनवेल परिसरातील संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले नाणेफेक जिंकले. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले संघाने एक क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवा संघाकडे, इथे धावपलकर मला असं वाटतं त्यांना 45 ते 50 धावा लावणं गरजेचं आहे. या अगोदर एक सामना आपण पाहिला होता ज्यामध्ये फार मोठी रोमहर्षकता लपली होती. नांदकर संघाने तो सामना जिंकला होता. फक्त आणि फक्त 39 धावा या आजच्या रजनीमध्ये नांदकर संघाने डिफेंड केल्या होत्या. त्यामुळे मग इथे धावा जरी कमी बनल्या, तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असेल तर त्या तुम्ही डिपेंड सुद्धा करू शकता. 4थ्या षटकाला सुरुवात होते. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज ऋतुज घरत येतोय. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल केला जातोय. अधिकचा वेळ खर्च होतोय. गोलंदाजी करणारा संघ आर्यन स्पोर्ट्स चिर्ले. आपल्याला वेळेच्या बाबतीत काटेकोर राहावं लागेल. अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. ऋतुज घरत च्या वतीने हे षटक सुरू केले जाते. दूरवरच्या टोकाकडून स्ट्रायकिंग फलंदाज विकी म्हात्रे. फार बाहेर निघणारा चेंडू आहे. एक चांगला अँगल क्रिएट केला गेला आणि पंच इथे स्थिर होते, परंतु पंचांनी 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि फलंदाजांच्या वतीने हा रेफरल इकडे नोंदवला आहे. लगेचच रिप्ले आपल्याला दाखवला जातोय जीटीसीच्या वतीने. इट्स ए फेअर डिलिव्हरी. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो लगेचच आपल्याला पंचांच्या वतीने निर्णय मिळतोय. ऑनफिल्ड पंचांकडे खरं तर फर्स्ट साईट असते, त्यांनी ते अनुभवलेलं असतं, न्याळलेलं असतं. यावेळेस हा फटका अत्यंत चांगला आहे. तिथेही क्षेत्ररक्षक उपस्थित होते, परंतु त्यांची डोकेदुखी इथे वाढेल कारण चेंडूने अंतर गाठले षटकाराचं. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील. आतापर्यंत फ्रंट फुटला अत्यंत चांगले फटके खेळलेले आहेत फलंदाज विकी म्हात्रेनं. सलगच्या 3 षटकारांसाठी प्रतीक पाटील आणि सूरज पाटील भेळे यांच्याकडून 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक असेल दिवा संघाच्या फलंदाजांसाठी. 34 धावा धावपलकावर समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळत आहेत. मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक दूरवर चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडू आडोला फेकी झाली.
याच दरम्यान 2 धावा इकडे पूर्ण झालेले आपण पाहिलेले आहे. धावफलकाला वेग देण्याचा चांगला प्रयत्न फलंदाज विकी म्हात्रेचा आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. कारण इतर फलंदाजांचा विचार केला तर राहुल म्हात्रे विदाऊट कॉन्ट्रीब्युशन ऑफ एनी रन एकही धाव त्याला धावफलकावर जोडता आली नव्हती. प्रथमेश म्हात्रेने 4 चेंडूचा सामना करत असताना 1 धाव जोडली होती. त्यानंतर आक्रमकतेने खेळतो विकी म्हात्रे. फुलटॉस चेंडू आहे, साधा सोपा प्रश्न फलंदाजाला विचारला, त्याचं इथे ठोस प्रत्युत्तर दिलेलं आहे फलंदाजाने. हा षटकार जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. खूप चांगली फलंदाजी विकी म्हात्रे करताना दिसतोय. या आधीच्या सामन्यामध्ये देखील त्याची बॅट तळपली होती. चांगल्या फॉर्ममध्ये आहे विकी म्हात्रे. रन मशीन ऑफ भिवंडी. फुल टॉस बॉल होता, योग्य उत्तर दिलंय त्या बॉलला. प्रतीक पाटील आणि सूरज पाटील यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि विकी शेट पाटील दिवे गावचे प्रसिद्ध उद्योगपती व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांच्याकडून देखील 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 7 चेंडू आणि 21 धावांवर व्यक्तिगतरित्या विकी खेळतोय. ऋतुज घरत या गोलंदाजावर आतापर्यंत आक्रमण उभारलं गेलेलं आपण पाहिलेलं आहे. पैसे विकी वापसी करतील का? इथे एज लागली आणि पंच हा चेंडू बीमर घोषित करतायत. तिसऱ्या पंचांची लगेच मागणी केली गेलेली आहे. यष्ट्यांच्या मागे झेल सुद्धा झालेला आहे. मैदानी पंच गोलंदाजी करणारा संघाकडे रिव्ह्यू शिल्लक आहे का? आहे, यस. या तिसरे पंच आणि योगेश इंद्रीकर आपणास विनंती आहे, यानंतर आपण समालोचन कक्षाच्या खाली जाऊ नका. फुलटॉस चेंडू होता, मागे यष्टीरक्षकाने झेल सुद्धा चांगल्या पद्धतीने टिपला होता. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. 42 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. विकी म्हात्रेने या अगोदर 3 षटकार आपल्याला दाखवलेले आहेत. एकदा दुहेरी धाव सुद्धा त्याची आपण पाहिलेली आहे. आशिष पाटीलकडे सगळेजण खरं तर बघत होते त्याचा परफॉर्मन्स इथे कसा असेल, परंतु विकी म्हात्रेने जिथपासून या फलंदाजीची कमान स्वीकारलेली आहे तिथून धावफलक वेगवान पुढे गेलेले आहे. आतापर्यंत 42 धावा आलेल्या आहेत. ऋतुज घरतचं हे व्यक्तिगत पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे, ज्यामध्ये 2 षटकार या अगोदर आलेले आहेत. इट्स ए बीमर. हा बीमर नो आहे, त्याचमुळे फलंदाज इथे बाद होणार नाहीत. येणारा चेंडू सुद्धा फ्री हिट असेल. त्रेचाळीस धावा धावफलकावर. यावेळेचा फटका अत्यंत मोठा आहे आणि याच बरोबर आणखी एक षटकार इथे येतोय. फलंदाज विकी म्हात्रे याच्या बॅट मधून आलेला हा दिमागदार षटकार. जेव्हा जेव्हा उजव्या इष्टीच्या बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप फुलर लेनचा चेंडू मिळालेला आहे फलंदाज विकी म्हात्रेला, तेव्हा तेव्हा त्याच्यावर मोठा प्रहार विकी म्हात्रेने आपल्याला दाखवलेला आहे. त्यामुळे आता गोलंदाजांना यानंतर विकी म्हात्रेच्या विरोधात गोलंदाजी करताना विशेष गांभीर्य आणि काळजी बाळगावी लागेल. आणि विकी म्हात्रेंना तुम्ही पॅड मध्ये टेस्ट करू शकता. पाहायचे तो पर्याय सुद्धा गोलंदाजाकडे असेल. धावफलकावर धावा आपण पाहिलं तर ते आहेत 49. चांगली फलंदाजी विकीने आतापर्यंत दाखवलेली आहे. 27 धावांवर व्यक्तिगतरित्या खेळत आहेत. 9 चेंडूंचा सामना त्याने केलेला आहे. शेवटचा चेंडू या षटकातील
पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचून मारलेल्या डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. थोडे पंबल झालेत. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे खेळपट्टीवर केला जाणार नाही. या एका धाब्याने धावफलक पुढे गेलं. एकूण धाबा आपण पाहिल्या तर सांघिक संघाच्या 50 धाबा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आपल्याला पाहायला मिळतो. 4 षटकांसाठी किती वेळ वापरलेला आहे याकडेही आमचे गुणसंख्या लेखक अर्थात अल्पेश नजर टाकतील. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स कॉल केले गेलेले आहेत, त्यामुळे पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर होईल. ड्रिंक्स ब्रेक अवेलेबल आहे. यानंतरचा सामना असेल चालू सामन्यातील विजेता संघ विपक्ष स्पार्क लॉजिस्टिक्स पेठ. आणखी एक सामना आजच्या रात्रीतील शिल्लक आहे जो यानंतर असणार आहे. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध स्पार्क लॉजिस्टिक्स पेठ. यस, पाण्याची आवश्यकता नाहीये मैदानामध्ये. पंचांचा इशारा येतो, त्यामुळे तुम्हाला थांबावं लागेल. 50 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक यानंतर हाताळलं गेलेले तुम्हाला पाहायला मिळेल. पाहिजे शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाज इकडे येतोय. आयुष मडवी याकडे इथे गोलंदाजी दिली जाते. चेंडू त्याच्या ताब्यामध्ये दिला जातोय. धावफलक 50 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. हे आक्रमण त्यांना थोडं बोथट करावं लागेल. आतापर्यंत 631 चौकार आणि 568 षटकार या स्पर्धेमध्ये आपण अनुभवलेले आहेत. आयुष मडवी शेवटचं षटक. समोर विकी. दबाव आहे इथे गोलंदाजांवर, त्याचमुळे फलंदाजाची इनिशियल मोमेंट चेक करण्यासाठी बऱ्याचदा गोलंदाज या पद्धतीने प्लॅन आखत असतात. आणि कधी कधी प्रॅक्टिकली कुठेतरी रनवे अप्रोच मध्ये बिघाड निर्माण झालेला असतो, त्यामुळे मग गोलंदाज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतो. या बेस पुन्हा एकदा फुललेनचा चेंडू आहे. स्लॉकचा फटका त्यावर आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू अडवलाय. यानंतर फेकी झालेली आपल्याला पाहायला मिळते. निर्धारित 5 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आयुष्या वतीने हे 5वं षटक शेवटचं आहे. इथे हाताळलं जात आहे. फलंदाजी चांगली राहिलेली विकी म्हात्रेची, कारण त्याने आतापर्यंत 11 चेंडूचा सामना करत असताना 29 धावा धावफलकावर जोडलेल्या आहेत. आशिष पाटील सुद्धा चांगला खेळलाय, कारण 8 चेंडूंमध्ये 15 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन त्याच्या वतीने आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. निर्धारित 5 षटकांमध्ये 50 धावा असाव्यात असं प्रत्येक कर्णधाराला वाटेल प्रथम फलंदाजी करताना, आणि त्या 50 धावा या अगोदर धावफलकावर जोडल्या. त्यामुळे ह्या येणाऱ्या ज्या नंतरच्या धावा आहेत त्या सामन्याच्या निकालावर परिणामकारक ठरू शकतात. त्याचे किती धावा अधिकच्या जमवतील पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवाचे हे खेळाडू. आकुटप्याचा चेंडू, त्यावर पुलचा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. स्ट्रेट टू द फिल्डर. प्री होम डिलिव्हरी and accepted by that fielder. Yes, wicket goes down. Ashish departs. जिल्ह्याची शान ठेवून कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये उमाला. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. टेलिव्हिजन रिप्ले मध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीने फटका सजवला गेला होता. नवीन फलंदाज लवकरात लवकर निश्चितच येतील. पाहायचं आहे एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या आहेत 51. अजय भोईर आलेले आहेत तिथे फलंदाजीसाठी. भिवंडी तालुक्यातील साऊंड टेक्निक असणाऱ्या फलंदाजांमध्ये अजय भोईरचं नाव निश्चितच आहे, ज्यामध्ये आपण भोगाव संघाच्या तुषार शेळके याचाही अंतर्भाव करत असतो. अशा अनेक खेळाडू आहेत. त्याचबरोबर रुपेश अर्थात छोटू सुरईचे, त्यांचाही अंतर्भाव त्या लिस्टमध्ये होतो. टेक्निकली साऊंड फलंदाज आहेत. पाहिजे 4 चेंडूचा खेळ निश्चितच शेष आहे या पहिल्या सत्रातील. 51 धावा धावफलकावर 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. आयुष मडबीने एका फलंदाजाला बाद केलेला आहे. उर्वरित 4 चेंडू कशा पद्धतीने ते हाताळतील याकडेही संघ कर्णधाराचं लक्ष आहे. न्यू बॅटर इन अजय भोईर. आकुटप्याचा चेंडू इथे योग्य रीतीने खरं तर खेळता आला नाही. मिस टायमिंग फटका इथे प्रोड्यूस केला अजयने. 1 धाव मिळवली आणि सगळ्यात महत्वाचं काम केलेलं आहे, कारण स्ट्रायकिंग एंडला आता विकी म्हात्रेला तो घेऊन आलेला आहे. विकीच्या डावामध्ये आतापर्यंत आपण संयम आणि त्याचबरोबर आक्रमकता यांचा दुहेरी संगम अनुभवलेला आहे.
कारण फक्त आक्रमकतेकडे विकी वळलेला नाही तर षटकार खेळल्यानंतर एकेरी दुहेरी धावांकडे सुद्धा तो वळतो. त्यामुळे मग ही जी इनिंग आहे किंवा हा जो डाव आहे त्याला मोठा करायचा आहे, कन्सॉलिडेट करायचा आहे. परंतु आता या सत्रातील शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. फलंदाज आक्रमकतेकडे जाईल यामध्ये तिळमात्र शंका नाही. आयुष मडवी बात आहेत. पायांमध्ये ठेवलेला चेंडू आहे. पायचे प्रवास चेंडूचा कुठून झालेला आहे, डाव्या एसटी वरून झालेला नाही. त्याचमुळे पंच इकडे बघत आहेत. हा चेंडू पंचांच्या वतीने इथे वाईड घोषित केला जातो. अतिरिक्त एक धाव मिळेल. 53 धावा असतील धावपलकावर. चांगलं धावपलक आतापर्यंत सांघिकरित्या उभारलं गेलेलं आहे. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे देवीच्या वतीने तिसरं षटक अत्यंत महाग राहिलं होतं 22 धावांचं. ड्राईव्हचा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचले. चांगलं क्षेत्ररक्षण. रिटर्न ही मिळाली परंतु ती तितकी चांगली नव्हती. फेकी तितकी चांगली नाहीये. रॅपिड थ्रो आला होता, बुलेट थ्रो आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या समोर दुसरं एक जबाबदारी असते किंवा दुसरं एक आव्हान असतं. त्यांना योग्य एंडला थ्रो द्यायचा असतो. थ्रो तर योग्य एंडला आला होता परंतु योग्य रीतीने फेकला गेला नव्हता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो. स्लॉकचा फटका दरम्यान आपण पाहतो एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथे केला जाणार नाही. इथे ॲक्युरेट थ्रो आलेला आहे. या पद्धतीने जर फेकी तुम्ही करण्यामध्ये सक्षम ठरलात तर अतिरिक्त धावा तुम्ही तिकडे घेण्यापासून फलंदाजांना वंचित ठेवू शकता. पाहायचे या षटकातील शेवटचा चेंडू येणं शेष. हे षटक चांगलं हाताळलंय आयुष मडवीने. जिकडे आक्रमकतेने फलंदाजी करतील असं वाटत होतं त्यातच फलंदाजांना शांत ठेवलेलं आहे. शेवटचा चेंडू आहे. धावपलकर धावा आहेत 56 आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजय भोईर. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल झाला. गोलंदाज पुन्हा एकदा वळत आहेत आयुष मडवी. समोर ठेवलेला चेंडू क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा फटका, लॉफ्टेड फटका आहे. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी निघतील. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलेला आहे. याचबरोबर फलंदाज अजय भोईर यांचं काम तमाम झालं. शेवटच्या चेंडूवर आली धाव 1 आणि पहिलं सत्र संपलं. जिकडे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघाने धावपलकावर जोडलेले आहेत धावा 57. 4 गडी तिकडे बाद झालेले आपण पाहिले आणि 58 धावांचं टार्गेट आहे आर्यन स्पोर्ट्स शिर्ले संघाला इथे हा सामना जिंकण्यासाठी. सुरुवातीची 2 षटकं ज्यामध्ये 11 धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या त्या म्हणजेच विनीत मडवीच्या विरोधात आणि चौथ्या षटकामध्ये 22 धावा आल्या होत्या. ही 2 षटकं अत्यंत मोठी झाली फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि त्याचमुळे धावपलक 57 पर्यंत जाऊन पोहोचलं. कॉन्ट्रीब्युशन फलंदाजीचं आशिष पाटीलचं चांगलं राहिलं. त्याचबरोबर विकी म्हात्रेच्याही 32 धावा इथे प्रभावित करणाऱ्या ठरल्या. 58 धावांचं टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी आर्यन स्पोर्ट्स चिर्ले या संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. सामन्याचं पहिलं सत्र संपलंय जिकडे 57 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये 58 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे आर्यन स्पोर्ट्स चिर्ले या संघाला. दुसऱ्या सत्राला अल्पावधीत सुरुवात होते. समालोचन कक्षामध्ये बदल केला जातोय. भिवंडी तालुक्यातील 3ही भाषांमध्ये ज्यांचं समालोचन आपण गेले अनेक वर्षे ऐकता असे सदाभार समालोचक अजय घरत सर जोडले जात आहेत. वेलकम अजय सर आपलं. बहुत बहुत शुक्रिया सुनील शेलके सर. आर्यन स्पोर्ट्स चिर्ले के सामने एक अच्छी चुनौती पेश की गई है इस मैच में. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा टीम द्वारा 57 रन बनाए हैं 5 ओवर्स में और 58 रनों की चुनौती है आर्यन स्पोर्ट्स के सामने. अच्छी बल्लेबाजी करनी होगी, ये बड़ा टारगेट है कंडीशंस को देखते हुए.
आप देख रहे हैं इस समय केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2024, एक ऐसा टूर्नामेंट जहां पर 32 बाइक्स है और एक 4 व्हीलर है इनाम के तौर पर, 4 व्हीलर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए। और 32 बाइक्स का रेला है, मेला है, काफी सारा एक्साइटमेंट है, एक से बढ़कर एक मैचेस। ग्रामीण की कुल मिलाकर 128 टीमें खेल रही है और इतनी बड़ी प्रतियोगिता पूरे भारत भर में आपको नहीं देखने को मिलेगी जहां तक ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट का सवाल है। लेकिन इस सीजन में हम देखें तो एवन जोड़ी ने एक और अध्याय जोड़ा है। तालुका ओपन हाफ हमें देखने को मिलेगा 3 और 4 मार्च को। 8 टीमों के बीच में लीग मैचेस खेले जाएंगे तालुका वाइज क्रिकेट, और उसमें ऑल इंडिया ओपन हर टीम में 2-2 खिलाड़ी रहेंगे, ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स। एक और आकर्षण ठाणे बनाम रायगढ़ मुकाबला। तो काफी सारे आकर्षण रहते हैं इस टूर्नामेंट में हर साल, और हर कोई टीम इस टूर्नामेंट में खेलना चाहती है। खेल की शुरुआत होने वाली है। बल्लेबाजी गजब की रही है, खासतौर पर विकी मात्रे ने काफी प्रभावित किया। पिछले मैच में भी अच्छा कैमियो खेला था, उन्होंने 6 गेंदों में 16 रन बनाए थे। इस मैच में 32 रनों की नाबाद पारी खेली है, मात्र 13 गेंदों का सामना करते हुए। समय के मामले में सहयोग करना है और निर्धारित समय पर आपको पूरे ओवर्स करने हैं। तीन 3:19 हो रहे हैं। शुरुआत करनी है खेल की, अंपायर से भी रिक्वेस्ट है। प्रारंभिक बल्लेबाज कप्तान निर्दोष घरत और उनके साथ ऋषभ ठाकुर। निर्दोष घरत बहुत अच्छा खेले थे पहले मैच में, मैन ऑफ द मैच रहे थे। बहुत ही खतरनाक खिलाड़ी है, और कितनी ठोस शुरुआत दे पाएंगे, किस तरह की शुरुआत दे पाएंगे सलामी बल्लेबाज, इस पर बहुत कुछ निर्भर करेगा। पहला ओवर लेकर आर्यन भोईर, हर्ष भोईर, ये युवा गेंदबाज जो है इन्होंने काफी प्रभावित किया है इस सीजन में। पहली गेंद तेज निकली, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद थी और बल्लेबाज थोड़े से लेट हो गए स्ट्रोक में, कट करना चाहते थे, लगभग पीछा कर रहे थे। ऑफ स्टंप के बाहर रूम जरूर था, लेकिन उछाल थोड़ा सा कम रहा इस गेंद में। डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए आर्यन भोईर, पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हाईवे दीवा बनाम आर्यन स्पोर्ट्स चिरले, सेकंड राउंड का ये मैच। इस बार बिल्कुल ओवर पिच गेंद, लॉफ्टेड शॉट खेला है, बिल्कुल गैप में, फील्डर नहीं पहुंच पाएंगे। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। दर्शनीय स्ट्रोक निर्दोष घरत के बैट से, बिल्कुल ये हाफ वॉली बन रही थी और बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हुए वाइड ऑफ लॉन्ग ऑन खेला। डीप मिड विकेट पर जरूर खिलाड़ी है, फील्डर ने कोशिश भी की थी लेकिन कोई मौका नहीं था फील्डर के पास। चौके से खाता खुलता हुआ, इस बार खींच कर मारा है और फिर से उसी क्षेत्र में काउस कॉर्नर की तरफ। अब की बार फील्डर पहुंचे गेंद तक लेकिन रोक नहीं पाए हैं, खराब फील्डिंग। एक और चौका। चेक प्रतीक पाटील, सूरज पाटील आणि अतुल भोईर यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राइज अनाउन्स झालेलं आहे। धन्यवाद। हर्ष भोईर थे वहां पर, और युवा खिलाड़ियों से तो ज्यादा अपेक्षाएं होती है, खासतौर पर क्षेत्र रक्षण में। फिटनेस बहुत ही महत्वपूर्ण चीज रहती है और युवा खिलाड़ियों की फिटनेस बहुत ही जबरदस्त रहती है, ज्यादातर हमने देखा है। लेकिन यहाँ पर गलती कर बैठे हर्ष भोईर, पहले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, अब दोनों भी खिलाड़ी जो है सर्कल के बाहर ऑन साइड में रखे गए हैं, एक लॉन्ग ऑन और एक डिप मिड विकेट। इस बार गति परिवर्तन, कटर का इस्तेमाल किया था, छकाया बैट्समैन को। अच्छी नोकझोंक चल रही है, पहली गेंद डॉट रही थी, उसके बाद 2 लगातार चौके। ये खतरनाक ऑफ कटर थी, टप्पा पड़ने के बाद काफी अंदर की तरफ कटी थी आर्यन भोईर की गेंद। कई मैचेस में हमने ये भी देखा है कि आर्यन भोईर शुरुआत में थोड़े से खर्चीले साबित होते हैं लेकिन उसके बाद जबरदस्त वापसी करते हैं। और इस बार भी गेंद बल्ले के बेहद करीब से गुजरी है, अपील हो रही है वहां पर, लेकिन अंपायर की सहमति नहीं। शफल कर चुके थे बैट्समैन, बिहाइंड स्क्वेयर खेलना चाहते थे ऑन साइड में, रफ्तार में अब की बार बीट किया। जबरदस्त नोकझोंक चल रही है आर्यन भोईर
और निर्दोष खरत के बीच में। निर्दोष एक बहुत ही अनुभवी खिलाड़ी है, लेकिन आर्यन एक बहुत युवा गेंदबाज। जबरदस्त गेंद, अब की बार आउट, लेग बिफोर विकेट। पगबाधा करार दिए गए हैं निर्दोष खरत। आर्यन भोईर की लाजवाब वापसी, 2 चौके लगे इस ओवर में, लेकिन उसके बाद पूरी तरह से हैरान और परेशान करके रख दिया था बल्लेबाज को, और आखिरकार सटीक यॉर्कर पर एलबीडब्ल्यू का शिकार बने हैं यहां पर बल्लेबाज निर्दोष खरत। पहला झटका लगा है कैप्टन के रूप में आर्यन स्पोर्ट्स चिरले टीम को। 58 रनों का पीछा चल रहा है यहाँ पर। पहले ओवर का खेल समाप्त होने वाला है और अब हो गया है, जहां पहला ओवर खत्म हो चुका है। रन संख्या 8, 1 विकेट के नुकसान पर। अब 4 ओवर्स में 50 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए आर्यन स्पोर्ट्स चिरले टीम को। 2 बाउंड्रीज जरूर आई, लेकिन स्ट्राइक रोटेट कर नहीं पाए, यानी कि सिंगल डबल्स देखने को नहीं मिले। बड़े स्ट्रोक की ही कोशिश हो रही थी, पावर प्ले को मैक्सिमाइज करने का प्रयास था कप्तान का। एक रणनीति बनाकर आए थे कि पहले ओवर में अटैक ही करना है, लेकिन उसमें ज़्यादा कामयाब नहीं साबित हो पाए निर्दोष खरत। करारा झटका दिया है आर्यन भोईर ने। नए बैट्समैन अक्षय पाटिल, 24 गेंदों में 50 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए आर्यन स्पोर्ट्स चिरले को। नए ओवर लेकर हर्ष भोईर। पहले राउंड के मैच में 2 ओवर्स किए थे, उन्होंने 7 रन देकर 2 विकेट चटकाए थे, मैन ऑफ द मैच रहे थे। नए बैट्समैन अक्षय, ये भी पैर पर लगी है और यहां पर भी अंपायर की उंगली आसमान की ओर। बल्लेबाज को पेविलियन में जाने का इशारा। एक और विकेट। युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट। महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1। कपिल पाटील आहे राजा, त्यांच्या नावाचा गाजा वाजा। कपिल पाटील आहे राजा, त्यांच्या नावाचा गाजा वाजा। आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार। आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील। पहले आर्यन भोईर का तीखा यॉर्कर था और अब हर्ष भोईर का सटीक यॉर्कर बिल्कुल स्टंप्स के सामने थे। एक बहुत अच्छा निर्णय वहां पर अंपायर योगेश इंद्रेकर का। देखिए, पहले ऑफ स्टंप के काफी बाहर निकल गए थे और गेंद बिल्कुल ऑफर मिडिल स्टंप की सीध में थी। सटीकता देखने को मिल रही है गेंदबाजी में, कोई शंका नहीं थी अंपायर के मन में। बैट्समैन ऋषभ ठाकुर आउट हुए हैं, नए बल्लेबाज अलंकार आए हैं। एक नए सिरे से पारी को शुरू करना होगा यहाँ पर आर्यन स्पोर्ट्स चिरले टीम के बल्लेबाजों को। बैट का फेस खोला, गैप में निकाल दिया है, नहीं रुकेगी गेंद, 4 रन मिलेंगे। जनतेला शब्द देणारा, विकास काम करणारा। दिलेला शब्द पाळणारा, विकास काम करणारा। गेंदबाज की गति का फायदा उठाते हुए पेस को अच्छी तरह से यूटिलाइज किया है। थोड़ी सी जगह मिली थी, बाहर की तरफ निकलती हुई गेंद थी और केवल बैट का फेस खोला। पहले गेंद की लाइन और लेंथ को डटोला और उसके बाद बल्ले का फेस खोला। बैकवर्ड पॉइंट और शॉर्ट थर्ड मैन के दरमियान से गैप ढूंढा, चौका बटोरा है बल्लेबाज अलंकार ने। लेट कट का अच्छा इस्तेमाल, क्लासिक चौका। और अभी तक जो रन्स बने हैं वो सभी चौकों में बने हैं। 3 चौके लगे हैं, लेकिन 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं। 12 पर 2। विकी मात्रे थोड़े से अपने आप को अस्वस्थ महसूस कर रहे हैं, इसलिए अब सब्स्टिट्यूट फील्डर मैदान में। फ्लाई स्लिप की दिशा में वाइटिश गली में वहां पर प्रथमेश, एक पॉइंट है। और आपकी बार यॉर्कर का प्रयास था, सतर्क थे बल्लेबाज अलंकार। छोटी बैकलिप का इस्तेमाल करते हुए खेला था, अपने स्टंप्स को बचाते हुए अलंकार ने। बड़ी जिम्मेदारी आन पड़ी है अलंकार और अक्षय पाटिल के कंधों पर। और अच्छे बल्लेबाज है, कुछ देर तक क्रीज पर टिकेंगे तो जरूर इस मैच को रोमांचक बना सकते हैं और चिरले टीम को जीत की रेखा के उस पार भी लेकर जा सकते हैं। ये क्षमता है इन 2 बल्लेबाजों के अंदर। इस बार रपटकी हुई गेंद देखा परखा जाने दिया, स्टंप्स के पीछे वहां पर गलती, उसका फायदा उठाते हुए वाइड का इशारा। 2 रन मिलेंगे और ये गलतियां भारी पड़ सकती है।
विकेट कीपर रोक नहीं पाए थे उस गेंद को, जिसका फायदा उठाया है बल्लेबाजों ने। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन। केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2024 चमचमाता हुआ ये टूर्नामेंट। इस बार पैर ठीक तरह से चले नहीं थे और केवल बल्ला फेंक दिया था, बहुत दूर से छेड़खानी करने की कोशिश। देखिए कितनी मिट्टी अब उड़ रही है विकेट से जब गेंद पिच हो रही है, लेकिन इसके बावजूद भी हमने देखा कि विक्की मात्रे ने गजब की बल्लेबाजी की। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, ठीक तरह से कनेक्ट तो नहीं कर पाए हैं, लेकिन आउटफील्ड में खेल दिया है। डीप मिड विकेट पर राहुल मौजूद है, वहां पर सफाई से फील्ड करते हुए सिर्फ 1 रन मिलेगा। सिंगल के चलते स्कोर अब 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल प्रगति पर है और समीकरण दूसरे ओवर का खेल प्रगति पर है। थोड़ा कठिन नजर आता हुआ यहाँ पर समीकरण। अभी भी 42 रनों की आवश्यकता है। करारा स्ट्रोक, लेकिन फील्डर को बीट नहीं कर पाए। मौका बना है यहाँ पर, डायरेक्ट हिट की आवश्यकता थी। मिड ऑफ पर फील्डिंग अच्छी हुई, लेकिन थ्रो थोड़ा सा दिशाहीन रहा, स्टंप्स पर थ्रो नहीं कर पाए और आखिरकार सिंगल पूरा होता हुआ। तो इस तरह से 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ। आर्यन स्पोर्ट्स चिरले टीम का स्कोर 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर्स में 41 रनों की है आवश्यकता। आवश्यक रन रेट में लगातार बढ़ोतरी होती हुई अब यहाँ से 13.67 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती, यानी कि लगभग 14 रन हर ओवर में बनाने की चुनौती है। कुछ तो अलग करना होगा बल्लेबाजों को यदि मैच जीतना है तो। और दूसरी तरफ हम यदि देखें पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा टीम को, तो उनके पास अब थोड़े चांसेस ज़्यादा लग रहे हैं जिस तरह से अभी तक खेल हुआ है उसको देखते हुए। लेकिन खेल क्रिकेट का है और इसमें आगे काफ़ी बदलाव आ भी सकता है। माननीय नामदार कपिल जी पाटिल साहब, इनके सम्मान में ये टूर्नामेंट खेला जाता है। ये देखिए मोदी जी के साथ पाटिल साहब 17 रन हुए हैं और 41 रन चाहिए। 18 गेंदों का खेल शेष है। आर्यन भोईर आक्रमण जारी रखते हुए, बैक ऑफ लेंथ, मिस टाइम स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे और बल्लेबाज का काम तमाम। बहुत ही अच्छा कैच प्रथमेश मात्रे द्वारा। बहुत ऊंची चली गई थी गेंद, एक्स्ट्रा कवर की दिशा में अच्छा जजमेंट, सही समय पर गेंद के नीचे पहुंचे। हिट द डेक हार्ड, कुछ उस किस्म की ये बॉलिंग है। जोर लगाते हुए गेंदबाज आर्यन भोईर, अच्छा उछाल प्राप्त किया था और उसी में बैट्समैन फंस गए। पूरी तरह से मिस टाइम स्ट्रोक। आमचे सुमित दादाच, आमचे सुमित दादाच, आमचे सुमित दादाच, थोडस नाही यावा घाला हो, थोडस नाही यावा घाला, आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला, ठाणे भिवंडी शहरा। एक बार फिर से देख सकते हो आप आदरणीय नरेंद्र मोदी साहब प्राइम मिनिस्टर, उनके साथ कपिल जी पाटिल साहब, उनके मंत्रिमंडल में शामिल केंद्रीय राज्य मंत्री। इस बार गति में परिवर्तन किया है, ऑफ कटर का अच्छा इस्तेमाल। पहले ओवर में भी एक ऑफ कटर डाली थी और यहाँ पर गलती। अच्छी गेंद पर 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज। तीसरे के लिए भी निकले थे, अपील हुई है वहां पर रनआउट के लिए। लेग बाइज का इशारा और बैट्समैन को जाने का भी इशारा किया है अंपायर ने। विकेट फेंक दिया गया है। 2 रन्स मिले थे, जहां पर 1 रन बनना मुश्किल था वहां पर 2 रन्स मिले थे, लेकिन लालच बुरी बला है और यहां पर लालच में आ गए थे बल्लेबाज। तीसरे के लिए भी आगे निकले थे, वापस लौटना चाहा लेकिन तब तक देर हो चुकी थी। अलंकार रनआउट होकर पेविलियन में लौटते हुए चौथे विकेट का पतन। ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान, खरी ठाणे जिल्ह्याची
शान ठेवून कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये उमान लोकनेते अलंकार ने शुरुआत अच्छी की थी, पहली गेंद पर लेट कट के जरिए चौका जड़ा था, लेकिन वे भी लंबा नहीं खेल पाए। और जिस तरह से आउट हुए हैं वो कहीं ना कहीं थोड़ा दुर्भाग्यशाली भी कहा जा सकता है। रनआउट का शिकार बने हैं, 6 रनों का योगदान देने के बाद आउट हुए हैं। 4 खिलाड़ी पेविलियन में, केवल 19 रन स्कोर बोर्ड पर। यहाँ से 16 गेंदों का खेल शेष है। चिरले टीम को अभी भी चाहिए 39 रन। नए बैट्समैन आयुष मडवी स्ट्राइक के समय अक्षय पाटिल के पास। अक्षय पाटिल वन डाउन खेलने के लिए आए थे, सिर्फ 2 गेंदें खेली अभी तक। आर्यन ओवर द विकेट। एक और बेहतरीन गेंद, इस बार बाहरी किनारा। एक और बैट्समैन का सफाया कर दिया है आर्यन भोईर ने। कपिल साहेबांचा आशीर्वाद आहे भावांचा तो खास आहे भावांचा तो खास आहे भावांचा तो खास आहे जनतेचा खास मनी शुभाचा ध्यास मनी शुभाचा ध्यास मनी शुभाचा ध्यास दिनेश ग्रुपचा वाघ यो आला हो दिनेश ग्रुपचा वाघ यो आला आमचा सुमित पाटील नगरसेवक झाला ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला। जी हाँ, सुमित पाटिल साहब कार्य सम्राट, नगर सेवक देवेश पाटिल साहब, सिद्धेश पाटिल साहब, प्रशांत पाटिल साहब और माननीय नामदार कपिल जी पाटिल साहब दिवा से बिलोंग करते हैं। और दिवा टीम इस समय हावी नजर आती हुई इस मैच में चिल्ले टीम के ऊपर। प्रशांत आउट हुए हैं, अक्षय पहले आउट हो चुके थे। ओ, एक और खूबसूरत गेंद, इस बार खुल गए थे बैट्समैन, पैर पूरी तरह से चले नहीं, आगे रखी हुई गेंद थी। और देखिए लेट मूवमेंट, थोड़ी सी मूवमेंट थी गेंद में। बैट्समैन सोच रहे थे कि अंदर की तरफ आएगी, लेकिन गेंद टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ निकलती हुई। गजब की गेंदबाजी करते हुए आर्यन भोईर पहले ओवर में 8 रन देकर 1 विकेट चटकाया था। इस ओवर में और ज्यादा घातक गेंदबाजी करते हुए। हो, अब की बार कटर का इस्तेमाल, डाइव लगाई फील्डर ने गली में। जबरदस्त प्रयास था लेकिन कैच नहीं कर पाए। कोशिश के लिए 100 में से 100 मार्क्स दिए जाएंगे वहां पर फील्डर को। नंदू पाटिल थे, भारी भरकम शरीर, और क्या गेंद थी ये। अतिरिक्त उछाल भी था, कटी भी थी ऑफ कटर। और इस प्रयास के लिए विकी सेठ पाटिल, इनकी ओर से 500 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। लगभग कंधे की ऊंचाई तक आती हुई ये कटर थी। बल्लेबाज ने काफी लेट रियलाइज किया था। स्कोर 20 रन। इस बार भी मिस टाइम स्ट्रोक है, लेकिन अब की बार फील्डर काफी दूर है। नंदू पाटिल एक बार फिर से एक्शन में, 1 ही रन मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। खिलाड़ी आउट हो चुके हैं 5, जीतने के लिए 37 रन चाहिए। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 12 गेंदे और 37 रन। मुकाबला कहीं ना कहीं इस समय झुका हुआ नजर आ रहा है पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा टीम के पक्ष में, लेकिन यहां से भी खेल पलट सकता है। लेकिन उसके लिए बहुत ही मशक्कत और मेहनत करनी पड़ेगी बल्लेबाजों को। 2 ओवर्स में 37 रन बनाने हैं। लगातार अब बड़े शॉट्स खेलने होंगे। निर्दोष घरत के आउट हुए, उसके बाद पारी पूरी तरह से लड़खड़ा गई है। कोई भी बल्लेबाज आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी नहीं कर पाया है। बल्लेबाजी में आत्मविश्वास झलका ही नहीं है। आर्यन भोईर और हर्ष भोईर दोनों भी युवा गेंदबाज छा गए। आर्यन का स्पेल समाप्त हुआ। 2 ओवर में 10 रन देकर 3 सफलताएं। और अब गेंदबाजी में परिवर्तन। कुणाल पाटिल, एक अनुभवी खिलाड़ी, इस समय आक्रमण करने के लिए तैयार होते हुए लोधा एंड से। क्रीज पर बल्लेबाज है आयुष मडवी और नंदन ठाकुर। आयुष के पास स्ट्राइक। जगह मिली थी जरूर, बैकफुट पर जाकर खेला है। और यहां पर थोड़ा जोखिम तो था इस सिंगल में। गेंदबाज की तारीफ करनी होगी। गेंद डिलीवर की, फॉलो थ्रू में आगे बढ़ते हुए तुरंत अपने बाई तरफ मुड़े, गेंद को फील्ड किया वहां पर कुणाल ने। सिंगल डबल से तो लक्ष्य तक पहुंचा नहीं जा सकता है। सिंगल डबल से केवल स्कोर बोर्ड को चलता रख सकते हैं यहां से आर्यन स्पोर्ट चिरले के बल्लेबाज। मैच जीतना है तो निश्चित रूप से गैप में शॉट्स खेलने होंगे, बाउंड्रीज यहां पर ढूंढनी होंगी।
अब 11 गेंदे और 36 रन, ये है समीकरण। गति परिवर्तन पूरी तरह से छकाया बैट्समैन को, बहुत ही शानदार गेंदबाजी। पहली गेंद थोड़ी बैक ऑफ लेंथ रखी थी, उछाल प्राप्त किया था, इस बार हल्का सा फ्लाइट दिया और बाहर की तरफ स्पिन कराया गेंद को। इस बार तेज गेंद और तेज शॉट भी खेला है, उठा के खेल दिया है, फील्डर डाउन द बॉल, लॉन्ग ऑन पर कोई गलती नहीं। आर्यन भोईर द्वारा एक और विकेट धराशायी। पंतप्रधान मोदीजींची पाठीची साथ आहे खंबीर. कपिल पाटील साहेबांच्या नावाचा होतो दिल्लीत जय जयकार. कपिल पाटील साहेबांच्या नावाचा महाराष्ट्रात जय जयकार. कपिल पाटील साहेबांच्या नावाचा होतो दिल्लीत जय जयकार. इस रनचेज में यदि आप देखोगे तो कभी भी ऐसा लगा नहीं है कि बल्लेबाज हावी हुए हैं गेंदबाजों पर। केवल पहले ओवर में 2 चौके लगे थे निर्दोष घरत के बैट से, उसमें भी हालांकि एक में मिसफील्ड हुआ था फील्डर द्वारा, लेकिन ओवरऑल पूरी तरह से निराशाजनक प्रदर्शन आर्यन स्पोर्ट्स चिरले के बल्लेबाजों का। बड़ी टीम है उरण तालुका की, उम्मीदें काफ़ी उनके समर्थकों को उनसे भी थी। दिवा टीम तो यहाँ पे हम देखें तो स्थानीय टीम है, काफ़ी सपोर्ट भी है उनके दर्शकों का दिवा टीम को, और अच्छा खेल पेश किया है दिवा टीम ने। पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा इस बार भी धीमी गति की गेंद नए बैट्समैन के लिए छकाया उनको, अच्छा मिश्रण करते हुए। इस बार हालांकि बिल्कुल पॉपिंग क्रीज में टप्पा था गेंद का, लेकिन बल्लेबाज परख नहीं पाए थे कि ये धीमी गति की गेंद है। ऋतुज घरत इस समय स्ट्राइकर सेंट पर। अब समीकरण बहुत ही कठिन नजर आता हुआ, मात्र 8 गेंदें शेष है, 36 रन चाहिए। इस बार थोड़ी पीछे रखी हुई गेंद बैकफुट पर जाकर पुल कर दिया है। अच्छा शॉट जरूर था, लेकिन पूरी तरह से गैप ढूंढ नहीं पाए, डीप में खिलाड़ी मौजूद, एक ही रन मिलेगा। इक्का दुक्का रन्स, इससे कुछ होने वाला नहीं है, दाल गलने वाली नहीं है आर्यन स्पोर्ट्स चिरले की। 7 गेंदें 35 रन, हर गेंद पर अब बड़े स्ट्रोक की आवश्यकता है, यहां से या तो चौका या फिर छक्का। कुणाल के ओवर की अंतिम गेंद, इस बार बढ़िया शॉट, अच्छा ड्राइव, लेकिन उस ओर भी फील्डर मौजूद है डीप एक्स्ट्रा कवर पर। फ्लाइट दिया था उसको परखते हुए, भले कि बीचों बीच लेकर भी खेले थे बैट्समैन, लेकिन फिर भी ज्यादा फायदा हुआ नहीं। एक ही रन मिला है और इसके साथ ही एक और बेहतरीन ओवर समाप्त होता हुआ। कुणाल ने सिर्फ 3 रन खर्च किए और एक सफलता प्राप्त की। रन संख्या 24, 6 विकेटों के नुकसान पर। 34 रन चाहिए आखिरी ओवर में मैच को जीतने के लिए। इसके बाद इस मैच की विजेता टीम और स्पार्क लॉजिस्टिक्स पेट के बीच में मुकाबला रहेगा। जर पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा संघाने हा सामना जिंकला तर प्रतीक पाटील, सूरज पाटील आणि अतुल भोईर यांच्या वतीने 2000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल। धन्यवाद। आखिरी ओवर के लिए नंदू पाटिल। बराबर 20 मिनट के भीतर पहले 4 ओवर्स पूरे किए गए हैं। बल्लेबाजों ने ज्यादा बड़े शॉट्स खेले ही नहीं है, उनको मौके ही नहीं दिए गए हैं। नंदू पाटिल शफल कर चुके थे बैट्समैन, लेकिन थोड़ी दिशा इन गेंद लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज, वाइट का इशारा अंपायर द्वारा। अब 6 गेंदे और चाहिए 33 रन। इस बार बिल्कुल बॉलर के सिर के ऊपर से उठाकर खेला है ऑन द राइज, लेकिन फील्डर से ज्यादा दूर तो नहीं खेल पाए हैं। 2 रन मिले हैं, अभी भी क्या उम्मीद है। जी हाँ, 5 गेंदों पर यदि 5 छक्के आते हैं तो मैच टाई हो सकता है, लेकिन अभी तक पूरी पारी में हम देखें तो एक भी छक्का नहीं देखने को मिला है। इतनी जबरदस्त गेंदबाजी हुई है। लो फुल टॉस फ्लिक कर दिया है, अब की बार गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग पर। केवल औपचारिकता शेष है इस मैच में। लगातार अपनी दूसरी जीत की तरफ बढ़ती हुई टीम पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दिवा।
हालांकि दीवा टीम की शुरुआत भी थोड़ी निराशाजनक रही थी। पावर प्ले में सिर्फ 11 रन आए थे और 2 खिलाड़ी भी आउट हुए थे, लेकिन फिर आए विकी मात्रे और धुआंधार बल्लेबाजी की। 13 गेंदों में नाबाद 32 रनों की पारी, जिसके चलते एक विशाल स्कोर खड़ा करने में कामयाब रही पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दीवा टीम। आशीष पाटिल ने भी अच्छा योगदान दिया, 15 रन बनाए और उसके बाद गेंदबाज पूरी तरह से हावी। अनुशासित गेंदबाजी देखने को मिली, अच्छे वेरिएशंस, खासतौर पर आर्यन भोयर का स्पेल गजब का रहा। 2 ओवर में 10 रन देकर 3 विकेटें। यॉर्कर का प्रयास था, संभवतः इस बार फुल टॉस बनी है। सीधे फील्डर के पास खेलते हुए डीप स्क्वायर लेग पर एक और सिंगल। काफी निराश हताश इस समय आर्यन स्पोर्ट्स चिरले टीम के बल्लेबाज। 50+ टोटल इतनी देर रात जब मैच होता है तो कभी भी आसान नहीं रहता है चेस करना। उसके लिए शुरुआत बहुत ही मायने रखती है। अच्छी शुरुआत सलामी बल्लेबाज दे नहीं पाए। यहाँ पर गेंद हवा में खड़ी हो गई है, विकेट कीपर गेंद के नीचे अजय बोयर और बैट्समैन आउट। और इसके साथ ये मुकाबला भी समाप्त होता हुआ मैच को जीत लिया है पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दीवा टीम ने। मेनी कॉन्ग्रेचुलेशंस टीम पुरुषोत्तम एंटरप्राइजेस दीवा एंड हार्ड लक आर्यन स्पोर्ट्स चिरले। एक तरफा रहा हालांकि ये मुकाबला।